मंडळी, राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच एक वेगळीच राजकीय रणनीती पाहायला मिळाली. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आणि अनेक पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. पण काँग्रेसने अचानक या निवडणुकीत धनगर कार्ड खेळत आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं आणि इथूनच राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाली. दरम्यान पार्थ पवार यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आणि बारामतीतलं वातावरण चांगलंच तापलं. तर दुसरीकडे शरद पवार गट मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही या भूमिकेवर ठाम राहिला आणि आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. महायुती आणि शरद पवार गटाकडून काँग्रेसवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न झाला. राजकीय चर्चा, समन्वय आणि फिल्डिंग लावून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोर लावला गेला आणि अखेर शरद पवार यांनी डाव टाकत ही निवडणूक बिनविरोध केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. म्हणूनच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीत नेमकं काय घडलं, शेवटच्या क्षणी कुणाचा डाव यशस्वी झाला आणि शरद पवार यांनी कशी गेम फिरवली याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, बारामतीतील ही पोटनिवडणूक सुरुवातीपासूनच रंगतदार ठरणार असं चित्र होतं. पण शेवटच्या काही दिवसात घडलेल्या राजकीय हालचालींनी संपूर्ण समीकरणच बदलून टाकलं. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी महायुतीने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. या निर्णयामागे सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येत होता. बारामती मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. सुरुवातीला अनेक प्रमुख पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे राजकीय वातावरण काहीसं शांत असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र ऐनवेळी काँग्रेसने अनपेक्षितपणे आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आणि इथूनच खरी राजकीय रंगत सुरू झाली. काँग्रेसच्या निर्णयामुळे निवडणुकीला अचानक वेगळीच दिशा मिळाली. सुनेत्रा पवार यांच्या समोरचं आव्हान वाढलं आणि बारामतीत राजकीय तापमान चांगलंच वाढलं. स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलं आणि या निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः मैदानात उतरले. त्यांनी बारामतीतील जनभावना आणि अजित पवार यांच्याबद्दलचा आदर लक्षात घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू केला. आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीत बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली. त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. या सगळ्या घडामोडींना आणखी महत्व प्राप्त झालं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून चर्चा केल्याचं समोर आलं. यावरून या निवडणुकीचं महत्व किती मोठं आहे याची कल्पना येते. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी 2 वेळा संपर्क साधून निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका मांडली होती. पण या सर्व राजकीय हालचालींमध्ये निर्णायक भूमिका बजावली ती शरद पवार यांनी. त्यांनी केवळ राज्य स्तरावरच नव्हे तर दिल्लीपर्यंत संपर्क साधत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. अखेर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधत एक तोडगा काढण्यात यश मिळवलं. या चर्चेनंतर काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. काँग्रेसच्या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळा झाला आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळख अधोरेखित केली. अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत समन्वय साधत त्यांनी आपल्या अनुभवाचं आणि राजकीय कौशल्याचं दर्शन घडवलं. मात्र ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होणार नाही हेही तितकंच स्पष्ट आहे, कारण बारामतीत अपक्ष उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात कायम आहेत. एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी अजूनही 23 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे निवडणुकीत औपचारिक स्पर्धा कायम राहणार आहे. तथापि काँग्रेसच्या माघारीमुळे सुनेत्रा पवार यांना निश्चितच मोठा दिलासा मिळाला आहे. सहानुभूतीची लाट, पवार कुटुंबाची मजबूत पकड आणि विरोधकांची माघार या सगळ्या घटकांमुळे त्यांची बाजू सध्या भक्कम दिसतेय. तरी देखील आता उरलेल्या अपक्ष उमेदवारांमुळे मतदानाच्या टक्केवारीवर आणि अंतिम निकालावर किती परिणाम होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पण एक गोष्ट नक्की, बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ एक निवडणूक न राहता ती राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरते. शेवटी मंडळी, या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट पुन्हा ठळकपणे समोर आली, ती म्हणजे शरद पवार यांचं अजूनही कायम असलेलं राजकीय वजन आणि त्यांची अचूक टायमिंग साधण्याची क्षमता.
परिस्थिती किती गुंतागुंतीची असली तरी विरोधक कितीही वेगळे डाव खेळत असले तरी शांतपणे पडद्यामागे सूत्र हलवून खेळ आपल्या बाजूने कसा फिरवायचा हे पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाला शेवटच्या क्षणी माघार घ्यायला लावणं, दिल्लीपासून ते बारामतीपर्यंत समन्वय साधणं आणि स्थानिक भावना ओळखून निर्णय घडवून आणणं ही साधी गोष्ट नाही. हीच त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच त्यांना मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हटलं जातं आणि या निवडणुकीतही त्यांनी ती ओळख पुन्हा सिद्ध केली. आजच्या घडीला सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर झाला असला तर या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांनी गेम फिरवला ते नाव म्हणजे शरद पवार. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक फक्त एक राजकीय लढत न राहता ती पुन्हा एकदा शरद पवारांच्या अनुभवाची आणि राजकीय चातुर्याची जिवंत उदाहरण बनली आहे. बाकी काँग्रेसच्या निर्णयाबद्दल आणि शरद पवार यांच्या राजकीय खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.